अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरसह अनेक मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगरसेवक शम्स खान यांनी 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या निवेदनातून केली होती। आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील शम्स खान यांनी मुकुंदनगरसह उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचं पॅचिंग करण्याचे आदेश दिले आणि आता प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झाल्यानं मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। दरम्यान सुरू झालेलं पॅचिंगचं काम केवळ तात्पुरतं न राहता दर्जेदार आणि टिकाऊ करण्यात यावं अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये। नगरसेवक शम्स खान यांच्या पाठपुराव्यामुळे मुकुंदनगरच्या रस्त्यांच्या प्रश्नाला प्रत्यक्ष कामाच्या रूपाने गती मिळाली आहे। खड्ड्यांपासून नागरिकांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाठपुरावा झाला, आदेश झाले आणि आता रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।